शिवसेनेचे खासदार 11 खुर्च्या मांडल्या गेलेल्या आहेत। एक एक खासदार आता बसतायत आपल्या खुर्च्यांवर। अरविंद सावंत मध्ये बसलेले आहेत, त्याच्या बाजूला अनिल देसाई दिसतायत, ओमराजे दिसतायत। सगळे खासदार आपल्याला या खुर्च्यांवर बसलेले दिसतायत। लोकसभेचे 9 खासदार एकूण आणि राज्यसभेचे असे मिळून 11 खासदार आहेत उबाठा गटाचे, आणि ते पत्रकार परिषद घेऊन आता भूमिका काय मांडतात हे बघणं महत्त्वाचं आहे। यातलेच 6 खासदार जे शिवसेनेत जातील अशी चर्चा होती। ऑपरेशन टायगर अंतर्गत ते शिवसेनेत प्रवेश करतील असं ठामपणे सांगितलं जात होतं विश्वसनीय सूत्रांकडून, आणि त्या पार्श्वभूमीवर खासदारांची ही पत्रकार परिषद महत्त्वाची आहे। ठाकरे गटाचे हे खासदार आता काय भूमिका घेतात हे बघायचं। सगळेच्या सगळे हे सांगतात की आम्ही उबाठा सोबतच आहोत का अजून काही भूमिका मांडतात हे बघायचं। मुळात असं आहे की ज्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, ज्यांचं सरकारमध्ये रांगडं सुरू आहे, वाद सुरू आहेत, गंभीर वाद सुरू आहेत, अशा वेळेला या सगळ्याकडनं दृष्टी कुठे दुसरीकडे वळवावी असा प्रयत्न केला जातो, आणि त्या प्रयत्नानुसार हा इथं जाणीवपूर्वक सकाळी 7 वाजल्यापासून बातम्या सोडल्या कोणीतरी। म्हणून मी आज या इकडे बंडू या इकडे बस 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 या तर उठलंय ते या इथे या तर बरे उठले ना ते बरेच या मान राखव। आपल्या सर्वांना माहिती बरं परत करूया आपण सर्वजण जाणता की सकाळपासून एक अशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या जात आहेत, आणि मुळात ज्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, ज्यांच्यात एकमत नाही, सुसंवाद नाही किंवा विसंवाद सुरू आहे, सरकारमध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं येऊन सुद्धा रोज नवीन नवीन बातम्या आहेत, अनेक मंत्री गटांगळ्या खात आहेत, आणि अशा वेळेला मग या सगळ्या बातम्या सातत्यानं दिसत असताना मग कुठं त्याला डायव्हर्ट करायचं म्हणून कुठेतरी ही मुद्दा पुढे सोडलेली आहे। आपल्याला माहित असेल की काल सुद्धा लोकसभेमध्ये शिवसेनेच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं। आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नवीन कार्यालय मिळालं, त्याचं आम्ही उद्घाटन केलं। तेव्हाही सगळे खासदार होते, आताही 9च्या 9 खासदार हजर आहेत इथे। 9 आता संजय दिना आता येतील 2 मिनिटांमध्ये, आणि म्हणून आम्ही मुद्दाम सगळ्यांना एकत्र आणलं की ज्यांना कुणाला वाटतं त्यांनी अगदी व्यक्तिशः जरी बोललं तेच राहिलं, आमची वज्रमुठ आहे मजबूत, टायगर जिंदा आहे, तसे सगळे आहे तिकडे रोज पुढे सोडत असतात। मग काय म्हणतात टप्प्याटप्प्याने त्यांच्यातलीच माणसं तिकडे जाणार होती माहितीये का। माननीय संजय राऊत साहेबांनी मध्यंतरी सांगितलं होतं, एक त्यांच्यातलाच माणूस काही आमदारांना घेऊन जातोय अशी बातमी होती। पुढे काय झालं, मग त्या बातमीत वळवायचं असेल का आमच्यावर यायचं, शिवसेना त्यांचे खासदार चालली। पुन्हा आमच्या खासदारांबद्दल त्यांच्या निष्ठेबद्दल जनमानसामध्ये मनकलुषित करण्याचा जो प्रकार आहे त्याचा मी निषेध करतो। एका निष्ठेनं ही माणसं राहिलेली आहेत। इतक्या सगळ्या प्रसंगात आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत राहिलेले सगळे खासदार आहेत, आणि तिथं काही चढ उतार होऊ द्या, आम्ही सारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत आहोत। त्यामुळे ज्या कोणी बातम्या सोडतायत त्यांना हे समोर आता हे चित्र दिसतंय, त्यातनं तुम्ही आपण त्यांना विचारलं पाहिजे। तुम्ही आम्हाला काय माहिती, दावा करणाऱ्यांना विचारलं पाहिजे की दावा कशाच्या आधारे करता। आता तुम्ही पाहिलं ना, हे समोर आहे हे चित्र आणि ते चित्र दाखवा तुमच्या सोबत आले। इथं सभा आहे, सगळे बसलेत। आमचा कोणाशी सांगा बरं, कोणाचा फोन आला? कोणाचाही फोन नाहीये, कोणाचा फोन आला वाईट नाही। एवढे सगळे महाराष्ट्रासमोर खासदार उभे आहेत, बसलेले आहात। भविष्यामध्ये हिंदुत्व विकासाचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकास पाहून आम्ही जाणार नाही महाराष्ट्राला सांगणार का? 100%। मुळात असं आहे की आम्ही कुठंच जाणार नाही। पंतप्रधानांचा हिंदुत्वाचा मुद्दा कुठे त्याला कळू दे तरी खरं आम्हाला। या देशात बांगलादेशमध्ये काल पुन्हा हिंदूंवर हल्ले झाले, आवाज नाही काढत,
मणिपूरवर महिलांवर हल्ले झाले, वोट नाही उघडत अजूनही. आणि अमेरिकेत काल जे प्रकार येत होते त्या प्रकार जे काय काल घडलंय, हिंदुस्थानातील आपल्या माणसांना बेड्या ठोकून 45 तास ज्या पद्धतीनं महाराष्ट्र देशात आणलं गेलं, म्हणजे इकडे अमृतसरमध्ये अमेरिकेचं विमान उतरणं हाच देशाचा अपमान आहे. कारण ते अमेरिकेचं विमान नाही, ते त्यांच्या सैन्याचं विमान, सैन्य दलाचं विमान आहे ती. आणि मिलिटरीचं विमान आमच्या विमानतळावर उतरतं, इकडे डुबकी घेता येते. ती डुबकी कशाला? तर इकडे निवडणूक आहे दिल्लीमध्ये. निवडणुकीशिवाय तुमचं हिंदुत्व काय नाही, फक्त सत्ता. हिंदुत्वाशी त्यांचं काही लागलेलं नाही, लक्षात घ्या. फक्त सत्ता, बाकी काही नाही. आणि ही सगळी नोकरवशाही त्यांच्या दावणीला बांधलेली आहे ती. आणि म्हणून त्यातून हे घडत असतं. मला याच्यात निश्चितपणे तुम्हाला उलट राग आला पाहिजे की काल देशाचा जो अपमान अमेरिकेनं केलेला आहे. अरे ते छोटे छोटे देश आहेत, त्यांनी डोळ्या वाटवून सांगितलं अमेरिकेला अजिबात चालणार नाही म्हणून. मग त्या देशाने जर असं उत्तर दिलं, सांगितलं आम्हाला पैसे पाठवायचे नाही, आमचं विमान येईल आणि आम्ही सैन्य आमची माणसं घेऊन जाऊ, का तुम्हाला नाही सांगता आलं? तुम्हाला माहिती होतं की विमान येणार आहे म्हणून, सांगायला पाहिजे होतं. जसं तिकडे तुम्ही घोषणा दिलं होतं ट्रम्प सरकारबद्दल, दोघांनी हात मिळून ट्रम्पचा मोठा प्रचार केला होता. तो प्रचार केल्यानंतर ट्रम्पचा पराभव झाला. तुम्हाला तिकडं त्या निमंत्रणासाठी वाट बघावी लागली होती, हे लक्षात घ्या. झोंबतंय ते सगळं. मग हे असे काहीतरी उद्योग करायचे आणि दिवसभर चॅनलने ते दाखवायचं. सत्य समोर आहे बरं का, तेवढं बघा आणि सत्य दाखवा. पण यामुळे तुमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण. मी आता बोललो ना की तुम्ही जाणीवपूर्वक, हे आमच्या खासदार चिडलेत सगळे आता, खरंच आता चिडून बोलत होते आतमध्ये. साहेब मतदारसंघात आमच्याबद्दल लोकांनी, तुम्ही फोटो दाखवता कोणाचे पण. भविष्यात ईडी सीबीआयच्या नोटीस